शिवसेनेचा धनुष्यबाण एकतर उद्धव ठाकरेंना बहाल करा किंवा गोठवून टाका अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात केली। 2022 मध्ये पक्षातून फुटून गेलेल्या आमदारांना अपात्र करू शकतं असंही वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं। यावर कोर्टानं आता आमदार अपात्रता शक्य आहे का असा प्रतिसवाल ठाकरेंच्या वकिलांना केलाय, पाहूयात। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत धनुष्यबाण जर उद्धव ठाकरेंना देता येणार नाही तर तो गोठवा या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। या युक्तिवादात कामत यांनी कोर्ट शिंदेंच्या आमदारांना अपात्र करू शकतं असं म्हटलं। त्यावर कोर्टानं आता आमदारांना अपात्र करणं योग्य होईल का असा प्रतिसवाल कामत यांना केला। सुनावणी दरम्यान देवदत्त कामत म्हणाले, चिन्ह आम्हाला देता येत नसेल तर तुर्तास गोठवा। न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं, यावर आम्ही निर्णय घेऊ शकतो, यात काही शंका नाही। पण आमदारांना आता अपात्र ठरवता येईल असं न्यायालयानं विचारलं। यावर कामत यांनी होय, विशेष परिस्थितीत कोर्टाला अधिकार आहे असं म्हटलं। मग न्यायालयानं ठीक आहे, पुढचा मुद्दा मांडा असं कामत यांना सांगितलं। यावर ॲडव्होकेट कामत यांनी आमचा अध्यक्षांवरील विश्वास उडालाय। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे दुर्लक्ष करणार का? राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षापेक्षा वरचढच असतो। विधिमंडळ पक्ष फुटल्यानंतर चिन्हाचा संबंधच येत नाही। पक्षांतराचा फायदा टाळण्यासाठी आमदार अपात्र करायला हवेत असं म्हटलं। कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करावं अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। हा पाया आहे ना, एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा। मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही। म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता। त्यांनी सगळे उदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं, बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया। शिवसेना मात्र या सुनावणीवर अतिशय सावध प्रतिक्रिया देताना दिसतीये। शिंदेंच्या कर्मावर त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे। चिन्ह, नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे। जनसामान्यांची सेवा ही ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100 पैकी 1% विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं आणि कामावर विश्वास आहे। त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणताय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही। दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनुष्यबाण गोठवलं जाईल आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल असं भाकीत केलंय। ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे। तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय। दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद अजूनही संपलेला नाही, पण ठाकरेंचे वकील ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत ते पाहून उद्धव ठाकरेंच्या कोर्टाकडून अपेक्षा वाढल्यात हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।